एकदा एका माणसाने एका बेडकाला उचलून एका भांड्यामध्ये टाकले आणि त्या पातेल्यामध्ये थोडे पाणी टाकले। ते भांडे एवढेही मोठे नव्हते की तो बेडूक त्या भांड्यामधून उडी मारू शकणार नव्हते, परंतु त्या बेडकाने उडी मारली नाही। मग त्या माणसाने ते भांडे एका गॅसवर ठेवले आणि त्या भांड्याला खालून आग लावली। हळूहळू त्या भांड्यातील पाणी गरम होऊ लागले आणि त्या भांड्यामध्ये जे बेडूक होते ते स्वतःला त्या पाण्यातील टेम्परेचरनुसार ॲडजस्ट करत होते, परंतु ते पाणी हळूहळू अजून जास्त गरम होत होते। ते बेडूक अजूनही आपल्या एनर्जीचा वापर करून स्वतःला त्या पाण्यासोबत ॲडजस्ट करत होते। आता एक वेळ अशी आली की ते पाणी खूपच जास्त गरम झाले आणि त्या बेडकाची सर्व एनर्जी संपून गेली होती। आता त्या बेडकाची इच्छा असूनही तो त्या पाण्याच्या बाहेर निघू शकत नव्हता। त्या भांड्यामधून गरम पाण्यामधून उडी मारू शकत नव्हता। त्या बेडकामध्ये आता एवढी एनर्जी राहिली नव्हती की तो त्या भांड्यामधून उडी मारेल, कारण त्याने आपली पूर्ण एनर्जी सुरुवातीपासूनच त्या पाण्याच्या टेम्परेचर सोबत ॲडजस्ट करण्यात घालवली होती आणि त्यामुळे आता त्या बेडकामध्ये काहीच एनर्जी शिल्लक राहिली नव्हती आणि शेवटी तो बेडूक त्या गरम पाण्यात पडून मरून गेला। आता तुम्ही विचार करत असाल की त्या बेडकाचा मृत्यू कशामुळे झाला, तर त्या गरम पाण्यामुळे। तर तुम्ही एकदम चुकीचा विचार करत आहात। त्या बेडकाचा मृत्यू गरम पाण्यामुळे नाही, तर योग्य वेळी त्या पाण्यातून उडी न मारल्यामुळे झाला। आपणही याच प्रकारे चांगल्या वेळेची वाट बघत राहतो। चांगल्या वेळेची वाट बघू नका, फक्त उडी मारा। सर्व काही चांगले होईल या आशेने उडी मारू नका, कारण जर असा विचार कराल तर कधीच उडी मारू शकणार नाही। आणि म्हणतात की सर्वात चांगली उडी मारण्याची वेळ तेव्हा येते जेव्हा तुम्ही पूर्णपणे तयार नसता, कारण खरी तयारी उडी मारल्यानंतरच सुरू होते। आणि तुमची एनर्जी कधीच एखाद्या फालतू गोष्टीवर वाया घालवत बसू नका, तर नेहमी आपल्या एनर्जीला वाचून ठेवा चांगल्या गोष्टीला वेळ देण्यासाठी, ज्यामुळे तुमची इम्प्रूव्हमेंट होईल। आजच्या काळात खूप सारे लोक आपली एनर्जी फालतू गोष्टींमध्ये खर्च करण्यामध्ये वाया घालवतात आणि जेव्हा ते काही मीनिंगफुल करण्यासाठी बसतात तेव्हा त्यांच्यामध्ये तेवढी एनर्जीच नसते आणि त्यामुळे ते काहीच करू शकत नाहीत। ते एका ठिकाणी पूर्णपणे फोकस देखील करू शकत नाहीत। त्यामुळे कधीच फालतू गोष्टीमध्ये आपला वेळ आणि एनर्जी वाया घालवू नका, नाहीतर त्यामुळे तुमचे आयुष्य बर्बाद तर होईलच आणि शेवटी पश्चातापाशिवाय तुमच्याकडे दुसरे काहीच राहणार नाही।